नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विजय परिहार आणि मी कावेरी सीडमध्ये TSL म्हणून काम करतोय परभणी आणि बीड जिल्ह्यासाठी. तर आज दिनांक बघायला गेलं तर आज 29 एप्रिल 2025 असं आजची तारीख आहे. आणि आज आपण आहोत बाग पिंपळगाव या गावामध्ये, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तिथे आपली एक भेंडीचे जाणकार शेतकरी आहेत अनंत चोरमले यांच्या शेतावरती आपण आलेलो आहोत. येण्याचं कारण एकच की बाबा त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आपल्या कावेरी सीडचं एक नवीन वाण आपले त्यांच्या शेतामध्ये त्यांनी लागवड केलेली आहे. 1102ची त्यांच्या शेतामध्ये त्यांनी लागवड केलेली आहे. साहेब नमस्कार, तुमच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर या वाणाबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतोय आणि आपले शेतकरी साहेब पण थोडक्यात तुम्हाला त्या वाणाचे एक त्यांना काय अनुभव आला हे पण सांगतील त्याच्यामध्ये. तर हे आज ह्या वाणाला एक 45 ते 50 दिवस झाले बरोबर. तर 45-50 दिवस होऊन देखील म्हणजे अजून कुठेही रोग नाहीये कुठंच. आता तुम्ही बघू शकता की कुठेही रोग नाही, काही नाही. हा, आणि कुठं जरी हात लावला तर खाजत नाही, काही नाही. हा, कुठं हात लावा खाजत नाही, काही नाही. उघडीन जरी तोडी आणि तोडायला पण सोपी आहे. तोडायला सोपी आहे. आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आता ह्या भेंडीच्या प्लॉटला काय असतं मेन म्हणजे बाबा शेतकऱ्यांची अडचण काय ती बाबा मला तोडायला सोपी असावी, तोडायला सोपी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंग खाजू नये. तर या आपल्या वाणाची आता खासियत अशी, आज त्यांचे 5 ते 6 तोडे झालेले आहेत. तर त्यांचा अनुभव असा आलेला आहे की बाबा भेंडी तोडायला सोपी आहे. आणि मी म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितलेले की बाबा आम्ही ह्याच्यात जरी उघडू जरी फिरलो तरी आम्हाला आज कुठलंही आमचं अंग खाजत नाही. बरोबर साहेब? बरोबर. आणि आज एक 45-50 दिवस होऊन देखील तुम्ही आज बघू शकता की एक हिरवा कंच प्लॉट आहे. म्हणजे कुठेही अजून रोग प्रतिकारक क्षमता नाही. जसं की बाबा भेंडीवरती बघायला गेलं तर येलो वेन मोझॅइक व्हायरस असतो आणि ओकरा लिपकल व्हायरसचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. तर अजून कुठल्याही व्हायरसला बळी पडलेला नाही हा प्लॉट. आणि त्याचबरोबर फळांची शायनिंग बघा तुम्ही, फळांची शायनिंग पर एकदम नंबर 1 आहे. ज्यावेळेस साहेब तुम्ही ज्यावेळेस हे वाण बाजारात नेतात त्यावेळेस तुम्हाला मार्केट ह्याला जास्त येतं, याला जास्त येतं. म्हणजे रोग पण आहे. कवळी भेंडी फुटायला सोपी जाती आणि इथं पिठं येत नाही साईडला. तर ह्याच्यामुळं जास्त मार्केट येतील. अच्छा, हा, ह्याच्यामुळं त्याची एकूण देठ असल्यावर मार्केट कमी जाते. भेंडी कवळी दिसते, किती जरी 2 दिवस जरी ठेवली तर कवळी भेंडी दिसते. कवळी भेंडी म्हणजे लूज पडत नाही. म्हणजे शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की बाबा ज्यावेळेस आपण मार्केटला तोडून नेतो तशा व्यापाऱ्यांचा मालाकडे बघूनच आकर्षित होतात व्यापारी. आणि एकदम तोडून 1-2 दिवस जरी ठेवले तर तशी कवळी लस राहते, लूज पडत नाही. तर माझी सर्व भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आपल्या या कावेरी सीडचं 1102 हे वाण हे त्यांच्या शेतामध्ये लागवड करावून घ्यावं. तुम्हाला याचा अनुभव एकदम चांगला राहील, उत्तम अनुभव राहील तुम्हाला. जसं की आपल्या साहेबांनी सांगितलं, चोरमले साहेबांनी सांगितलं की त्यांचा अनुभव या व्हरायटीबद्दल एकदम चांगला अनुभव आहे. तोडायला त्याला सोपी आहे आणि उत्पन्न बी जास्त आहे. उत्पन्न पण जास्त आहे. आता तुम्ही जे बाकीचे वाण लावलेले आहेत त्या वाणामध्ये आणि ह्या वाणामध्ये उत्पन्नाचा काय फरक वाटतो तुम्हाला? तिच्यात 2 कॅरेट निघते, हिच्यापेक्षा डबल येतं, तिच्यात 1.5 कॅरेट निघते. म्हणजे तिच्यात 2 निघाले त्याच्यात 1.5 कॅरेट निघाला. म्हणजे हा एक प्लस पॉईंट आहे या वाणाचा की बाबा तुम्हाला जर समजा ह्याच्यात 2 कॅरेट निघाल तर बाकीच्या वाणाच्या पेक्षा ह्याच्यामध्ये आपल्या वाणामध्ये चांगलं उत्पादन निघण्याची शक्यता आहे, असं यांचा अनुभव बोलतो. तरी माझे सर्व अजून सुरळीत चालू झाली नाही ना, आता चालू झाली, आता सुरू झालेली म्हणजे सुरळीत चालू नाही झाली अजून. काही तोडायचे राहिलेत ना, काही. बरं. तरी मागचे ते तोडायचे राहिलेत. काही झाडाचे फक्त 2-2, 3-3 तोडे झालेत. काही झाड अजून बोंड यायचे राहिलेत, निघायचे राहिलेत अजून. अच्छा, सारी जर सुरळीत चालू झाली तर 40-45 हिशोबाने चालणार एवढी. बरं. म्हणजे एकदम चांगला आहे म्हणायचं. रिझल्ट चांगला आहे. तरी माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी त्याच्या शेतामध्ये आपली कावेरी सीडची 1102 व्हरायटी लागवड करावी, त्यांचं भरघोस उत्पादन करून घ्यावं. आणि साहेब तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून आला आमच्या व्हिडिओमध्ये आल्यात, तुमचा अनुभव आमच्या वाणाबद्दल तुम्ही शेअर केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.